विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच रायगडात जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे। राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अलिबाग मुरुड मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। अलिबाग मुरुड मतदारसंघावर काँग्रेसने दावा केलाय, तसाच दावा शेतकरी कामगार पक्षाने देखील केलाय। एकूणच या मतदारसंघासाठी काँग्रेस आणि शेकापमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्ह दिसतात। काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर अलिबाग विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असून त्या अनुषंगाने त्यांनी मोर्चे बांधणी करून रणनीती आखण्यास जोरदार सुरुवात केली आहे। त्यामुळे या मतदारसंघात अतिशय चुरसपूर्ण लढत होईल असं चित्र आता दिसत आहे। महाविकास आघाडीमध्ये शेका पक्ष निश्चितच आहे, नाही असं नाही, परंतु शेका पक्ष जरी असेल तर शेका पक्ष अन्य जागांवर लढू शकतो। काँग्रेसच्या बाबतीत जर बोलायचं तर रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जर ताकदवान जर कुठे आम्ही असू तर अलिबागमध्ये आहोत। काँग्रेस पक्ष हा अलिबागच सर्वात ताकदवान आहे किंवा इथे लढू शकतो आणि खात्रीने सीट मिळू शकतो। महेंद्र दळवी आमदार आहेत, वारस नाही, मागच्या वेळेस निवडून आलेले आहेत। यापूर्वी पंडित पाटील आमदार होते। आपल्याला माहिती असेल तर आपल्या अलिबागची पद्धत आहे, प्रत्येक वेळेस आज एका पक्षाला लोक कौल देतात, लोक दुसऱ्या पक्षाला देखील कौल देतात। आणि यावेळेस मागच्या वेळेस जी घटना घडली त्याने आयत्या वेळेस शिवसेनेकडे निवडून आले उद्धव साहेबांकडनं आणि त्याने आयत्या वेळेस शिंदे सरकारमध्ये ते गेले, त्यामुळे सगळ्या लोकांची त्यांच्यावरती नाराजी आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।